नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व GR असणार आहेत, म्हणजेच की दिनांक 6 मार्च 2026 रोजीचे जे काही सर्व GR शासन निर्णय असणार ते सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय कुठल्या विभागामार्फत आले आहेत हे सर्व आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील। आणि मित्रांनो, आपण हे जे काही सर्व GR शासन निर्णय हे जे काही पाहणार आहोत त्याबद्दलचे ज्या काही सविस्तर PDF असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट, संपूर्ण GR सर्व हेडलाईन्स या जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय शीर्षक पाहू शकता। सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांना 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर करिता अनुदान वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहूयात। विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग। शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत एकात्मिक वस्त्र उद्योग संकुलन योजना, म्हणजेच की स्कीम फॉर इंटेलिजंट टेक्सटाईल पार्क SITP अंतर्गत सत्यराज इंडिग्रेटेड टेक्सटाईल पार्क प्रायव्हेट लिमिटेड इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर या वस्त्र उद्योग संकुलनास अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग। शीर्षक आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पातूर तालुका पातूर जिल्हा अकोला येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत। विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग। शीर्षक आहे सहकारी सूतगिरण्यांची अर्थसहाय्यासाठी निवड करण्याबाबत। इंद्राणी सहकारी सूतगिरणी मर्या मानवत तालुका मानवत जिल्हा परभणी। विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग। शीर्षक आहे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था 4 मुंबई या कार्यालयाचे दिनांक 1/4/2026 ते दिनांक 31/3/2027 या 1 वर्षाच्या कालावधीकरिता भाडे करार करण्याबाबत GR दिनांक 6/3/2026। विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग। शीर्षक आहे सहकारी सूतगिरण्यांनी वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील 12 व्याजाचे प्रदान करण्याबाबत। चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड इचलकरंजी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर। विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग। शीर्षक आहे वैद्य मापनशास्त्र यंत्रणेतील सहनियंत्रक वैद्य मापनशास्त्र गट अ राजपत्रित या संवर्गाची दिनांक 1 जानेवारी 2026 या दिनांकाची तात्पुरती ज्येष्ठता यादी। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे एकत्रित परीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम 11 मंत्रालयीन कक्ष अधिकारी गट ब संवर्गातील उमेदवारांच्या खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक 6/3/2026। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक 6/3/2026। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे STE सेवार्थ प्रणालीचे वित्त विभागाच्या BIMS बिल पोर्टल आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कुबेर प्रणाली समवेत इंटिग्रेशन करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती पुनर्गठित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समिती पुनर्गठित करण्याबाबत GR दिनांक 6/3/2026। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती पुनर्गठित करण्याबाबत GR दिनांक 6/3/2026। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम प्रवेश क्षमता वाढ करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे।
विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग. शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम प्रवेश क्षमता वाढ करण्यास मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे शासकीय मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय व त्यांच्या आधिपत्याखालील गट अ व गट ब अधिकारी यांची दिनांक 1/1/2026 रोजी शनिवार तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत साजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब वेतन स्तर ₹15 41,800 ते 1,32,300 या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत साजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे प्रधानमंत्री कुसुम घटक व अंतर्गत अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी राज्य शासन हिस्सापोटी ₹30 कोटी इतके अनुदान महाऊर्जा कार्यालयास रोखीने वितरित करण्याबाबत मागणी क्रमांक T5 लेखाशीर्ष असणार आहे 28/10/0974. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी राज्य शासन हिस्सापोटी ₹20 कोटी इतके अनुदान महावितरण कंपनीस रोखीने वितरित करण्याबाबत साजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मागणी क्रमांक T5 लेखाशीर्ष असणार आहे 28/10/0974. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे प्रधानमंत्री कुसुम घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी राज्य शासन हिस्सापोटी ₹65,70,58,000 इतके अनुदान महाऊर्जा कार्यालयास रोखीने वितरित करण्याबाबत साजूक आहे. अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मागणी क्रमांक K6 लेखाशीर्ष क्रमांक असणार आहे 28/10/0902 असे असणार आहे. चला तर यानंतर GR शासन निर्णय आपण पाहूयात. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक असणार आहे प्रधानमंत्री कुसुम घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी राज्य शासन हिस्सापोटी एकूण ₹33,29,42,000 अनुदान महावितरण कंपनीस रोखीने वितरित करण्याबाबत साजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. आपण या ठिकाणी मागणी क्रमांक K6 लेखाशीर्ष आपण या ठिकाणी पाहू शकता 28/10/0902 असे असणार आहे. यानंतर GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे विद्युत निरीक्षणालयातील श्री समीर कावरे सहाय्यक विद्युत निरीक्षक गट अ राजपत्रित या संवर्गातून विद्युत निरीक्षक गट अ राजपत्रित या संवर्गात देण्यात आलेली पदोन्नती रद्द करण्याबाबत साजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे सार्वजनिक विभागाच्या आधिपत्याखालील राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा पुणे व इतर 22 जिल्ह्यातील प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यासाठी खरेदी करावयाच्या यंत्रसामुग्री रसायने CRM आणि SRM व काच सामान व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजुरीस मुदतवाढ देण्याबाबतचे शुद्धीपत्रकसाठी साजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 द राईट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी ॲक्ट 2016 नुसार दिव्यांगत्व तपासणी मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठीच्या मार्गदर्शक सूचनासाठीचा अजूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे मित्रांनो. चला तर यानंतर GR शासन निर्णय आपण पाहूयात. विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक आहे जलसंपदा विभागाकडील पूर्वीच्या सेवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सेवेत जोडून देण्याबाबत श्री दीपक सुरेश काशाळकर कार्यकारी अभियंता GR दिनांक 6/3/2026. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे राज्य योजना सन 2025 ते 26 वन्य प्राणी अपंगालयाची स्थापना 24/06/2232 अंतर्गत चालू बाब प्रस्ताव साठी साजूक आहे. अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 6/3/2026. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे आहार व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत सुधागड वन्यजीव अभयारण्य वन क्षेत्रातील वन परिक्षेत्र अधिकारी वन्यजीव सुधागड. विभागाचे नाव ग्रामविकास विभाग. शीर्षक आहे संत सेवालाल महाराज बंजारा लभाना तांडा समृद्धी योजना लेखाशीर्ष 25/15/2753 अंतर्गत अकोला जिल्हा परिषदेला निधी हा वितरित करण्याबाबतचा चूक आहे. तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे.
विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान हे वितरित करण्याबाबतची दिनांक 6/3/2026. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ बाबुळगाव संचालित श्री गजानन महाराज विद्यालय बाबुळगाव तालुका जिल्हा वाशिम या शाळेचे विनायक नगर सिव्हिल लाईन वाशिम तालुका जिल्हा वाशिम येथे स्थलांतरणाबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे सहकारी सूत कताई गिरण्यांना भाग भांडवली अंशदान हिरा बाळाजी मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी मर्या भिवापूर तालुका भिवापूर जिल्हा नागपूर सूतगिरणीस भाग भांडवल या योजनेकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. लेख शीर्ष या ठिकाणी आपण पाहू शकता की 22-25 22-23 असा या ठिकाणी असणार आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याअंतर्गत महाड येथील 14 तळे व त्यांच्या आजूबाजूचा परिसर विकसित करण्याकरिता येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे काही सर्व GR हेडलाईन्स आहे जे काही पाहत आहोत याबद्दलचे ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तिथून तुम्ही सर्व GR डाउनलोड करू शकता. चला तर यानंतर GR शासन निर्णय आपण पाहूयात. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे रामटेक सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यास वित्तीय मान्यता देण्याबाबत GR दिनांक 6/3/2026. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे रामटेक महोत्सव आयोजित करण्यास वित्तीय मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता सांस्कृतिक कार्य विभाग आणि NCPA मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान साहित्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे सांस्कृतिक वारशावर आधारित ड्रोन शो या सांस्कृतिक कार्यक्रमावरील आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमावरील आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमावरील आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील विविध संस्कृतीच्या घटकांसंबंधित कार्यशाळा चर्चासत्र प्रदर्शन प्रशिक्षण आयोजनावरील खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्यामची आई या नाटकाचे आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत. यानंतरचा GR मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता स्वातंत्र्य लढ्यातील स्फूर्ती प्रेरणा निर्माण करणारे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्षानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमावरील आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा अजूक आहे अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या माध्यमातून प्रयोगात्मक जादू कला या कार्यक्रमावरील आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे भजन महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमावरील आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत GR दिनांक 6/3/2026. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे. आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता AI for Agri 2026 जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमावरील आयोजन खर्चास व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा अजूक आहे अत्यंत महत्त्वाचा GR आहे.
विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे 15व्या केंद्रीय वित्त आयोगानंतर अग्निशमन सेवांचा विस्तार व आधुनिकीकरण करण्यासाठी अर्थसहाय्याची योजना. यासाठीचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR, शासन निर्णय आहे. GR दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता 6/3/2026. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सायबर मुंबई यांना देशांतर्गत प्रवास खर्च, लहान बांधकामे व इतर खर्च, बक्षिसे व विदेश प्रवास खर्चाची देयके अदा करण्यासाठी निधी हा उपलब्ध करून देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळास सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी एकूण 500 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेच आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता राज्यातील कारागृहांमध्ये राबविण्यात येणारा क्रिमिनोलॉजी रिसर्च प्रोजेक्ट रुद्राचा कारनामा म्हणजेच की मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग आणि त्याकरिता दिलेली वित्तीय मान्यता तत्काळ प्रभावाने रद्द करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा महिला व बालविकास विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे महिला व बालविकास विभागाअंतर्गत मागणी क्रमांक X1-2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण या प्रधान लेखा शीर्षका अंतर्गत अनिवार्य बाबींवरील तरतूद वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व GR होते हे सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स या आपण एकाच व्हिडिओमध्ये या पाहिल्या आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हा, जेणेकरून नवीन येणारे जे काही GR आहे त्याबद्दलचे ज्या काही PDF असणार आहेत त्या ठिकाणून तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, अपडेट आहे, जे काही हेडलाईन्स आहे या सर्व समजल्याच असतील आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन GR हेडलाईन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.